नमस्कार एसटीच्या कर्मचाऱ्यांनो आणि माझे सर्व मित्रगण. मित्रांनो, नुकतंच आता दिवाळी समोर आहे आणि त्याबद्दल की जे काही कर्मचारी असतात महाराष्ट्र शासनामधले, त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपापली जी फर्म आहे किंवा जे काही त्यांची जे व्यवस्था आहे त्या पद्धतीनं त्यांना काही बोनस मिळत असतो. अशी खूप वर्षापासूनची एक रूढी पडलेली आहे, आनंद आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये मोजता न येणारे एवढे पैसे आणि 12,500 रुपये अग्रिम धनराशी. बघा खेळ कसा होतो. मला एसटी कर्मचाऱ्यांची अशी कीव येते. का कीव येते? इतर सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत, ज्यामध्ये बँका आहे, रेल्वे खातं आहे, विमानसेवा आहे, पोस्ट खातं आहे, इतर सगळेचे सगळे, म्हणजे त्यामध्ये सेंट्रल आणि राज्य शासनाचे ते सगळे डिपार्टमेंट्स, यांना एक महिन्याचा पगार मिळतो बोनस म्हणून. पगार किती? 90,000, 1,10,000. पण ही मीडिया एवढी खतरनाक आहे. अरे या मीडियासारखं खतरनाक काहीच नाही. यांना फक्त दरवर्षी हा एकच कार्यक्रम. यंदा एसटी कर्मचाऱ्याची दिवाळी गोड होणार. 6,000 रुपये 5,000 रुपये बोनस भेटलं, अग्रिम धनराशी भेटली. आता या अग्रिम धनराशीचा अर्थ कदाचित सामान्य माणसाला कळत नसेल. म्हणजे एसटी कर्मचाऱ्याच्या नावानं 12,500 रुपये टाकायचे आणि ते 10 महिन्यामध्ये 1,250 म्हणून वसूल करायचे. मग काय फार मोठे उपकार केले का तुम्ही? मूळ आम्हाला काय भेटलं? मूळ आपण जे एसटी कर्मचारी आहेत, माझे जे बांधव आहेत, त्यांना काय मिळालं? फक्त 6,000 रुपये. आणि त्याची एवढी ऍडव्हर्टाईज, अरे बाप रे बाप, खूप खतरनाक. म्हणजे कधी कधी तर मला या म्हणजे मीडियाचं खूप नवल वाटते. कोणतेही चॅनल पहा, एसटी कर्मचाऱ्याची यंदाची दिवाळी गोड होणार, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भरघोस निधी उपलब्ध करून या एसटी कर्मचाऱ्याला 6,000, अरे मोजता येणार नाही रात्रभर, 6,000 रुपये. अरे थोडी तरी BBC लंडनला दाखवायला पाहिजे ही बातमी. 6,000 रुपये एवढे पैसे देतात सत्काराच्या. आणि एवढ्या मोठ्या तुम्ही हे मीडियावाले न्यूज चालवतात. तुम्हाला थोडं तरी वाटते का की ज्या लोकांना 1 लाख रुपये बोनस मिळतो, महिन्याचा पगार दिवाळीचा, त्याचं तुम्ही इतकंसही दाखवत नाही. पण आमच्या एसटी जे आमचे जे मित्र आहेत त्यांचं तुम्ही एवढं दाखवता की जसं काही त्यांना ते म्हणजे स्विस बँकेमधून पुरं अकाउंट त्यांच्या नावावर खाली केलं. त्यांना एवढे पैसे दिले बा तुम्ही. अरे थोडं तरी भान ठेवायला पाहिजे मीडियानी. तुम्ही ज्या व्यक्तीच्या, ज्या खात्याच्या, ज्या कर्मचाऱ्याच्या नावाने एवढा उहापोह फक्त स्वतःचा TRP वाढवण्यासाठी करताय, तर त्याच्या वेदना कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? माझं सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या मीडियाला माझं सांगणं आहे की जरा हे दाखवताना जरा तेही दाखवा, नाहीतर सप्प काही दाखवू नका. का तुम्हाला म्हणजे हे मंत्री संत्री असे विशेष पॅकेज देतात का की फक्त एसटी वाल्याचंच दाखवा म्हणून? का तुम्ही त्या एसटी वाल्यावरच जास्त फोकस करता? अरे मग तुम्हाला हे दाखवायचं तर तेही दाखवा ना. तुम्ही का त्याच्या काय समस्या आहेत, तो कसा जीवन जगतो, तो रात्रीचा जेव्हा गाव खेड्यामध्ये जो हायटिंग जातो, तो रात्रीचा कसा झोपतो, एका तरी मीडियानं हिंमत केली का दाखवायची?
की तो कसा झोपतो. बाकीचे लोक मस्त अधिकारी वगैरे हे ते मस्त घरी मस्त कूलर लावून आणि अमकं ढमकं हे ते सगळं सगळं पद्धतशीर करून मस्त आनंदाने झोपतात. हा बिचारा असा दुपट्टा धरून असा फिरवत राहतो, कसा तरी झोपतो रात्रीचा. हे कधी दाखवण्याची हिंमत नाही केली. पण 6,000 भेटले तर त्याचं तुंतून असं 4-4 वेळा वाजवण्याचं धाडस, अशी हे जे चुकीची मीडिया आहे. काही विशिष्ट जर लोक सोडले या मीडियाचे, काही चॅनलचे जे खरं दाखवतात, तर बाकीचे सगळे फक्त TRP वाढवण्यासाठी जमलेले आहेत. मग माझं मत असं आहे की तुम्हाला हे सगळं जर करायचं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले त्याच्या व्यथा जाणून घ्या. तुम्ही 6,000 रुपयाचं कशाला तुंतून वाजवता? आणि एवढं की अक्षरशः तो जो ST कर्मचारी आहे, तो बिचारा असा रस्त्यानं जरी जात असला गावातून, तर बापरे, तुम्हाला तर 6,000 रुपये भेटले राजो, तुम्ही तर बापा ते अग्रिम भेटलं. अरे ते अग्रिम काय होय पहिले नीट लक्षात घे. ते अग्रिम त्याच्या पगारातून 10 महिन्यातून वसूल होते 1250. मग काय दिलं तुम्ही 6,000 रुपये? तुम्ही त्या 6,000 रुपयासाठी एवढा मोठा तो म्हणजे जनसामान्याला कळेल आणि बाकीच्यांचं तुम्ही काही दाखवत ना. मग तुम्ही बिकाऊ आहात का? तुम्हाला कोणी पैसे दिले आहेत का? तुम्हाला कोणी असं हे केलं आहे का की फक्त यांचंच फक्त हे करा, त्यांच्या समस्या काही जाणून घ्यायच्या? तुम्हाला हे कोणी अधिकार दिला की त्याचं एकट्याचं तुंतून मग बाकीच्याचं वाजवा ना? का तुम्ही वाजवत नाही? माझा मीडियाला हा सवाल आहे. असा बेकावपणा करू नका. तुम्हाला तुमची पत्रकारिता लखलाभ असो. पत्रकारिता ही अशी निर्भीड असावी आणि कणखर असावी, तळागाळात जाणारी असावी. आणि तिथून तुम्ही त्या बातम्या अशा शोधल्या पाहिजे. फक्त एखादा कोणी मंत्री येतो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आणि फक्त मग ST वाल्याचाच का बा? प्रश्न हा आहे, मुद्दा. तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या. आणि हे खास करून मला माझे काही जे समजा मीडियावाले आहेत या महाराष्ट्रातले संबंध, त्या सर्वांना माझी विनंती आहे, कृपया अशा प्रकारचं तुम्हाला करायचं असेल तर सगळ्यांचं करा. 6,000 रुपये दाखवत असे फिरवू नका. 500च्या 12 नोटा देणे म्हणजे फार मोठा काही उपकार झालेला नाही. आणि त्याची व्यथा पहिले जाणून घ्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये ST कर्मचारी आज किती हलाखीची परिस्थिती जगतोय हे कदाचित या मीडियावाल्यांना माहिती नाही. त्याची परिस्थिती काय आहे, त्याच्या काय काय त्याचे वादविवाद आहेत, तो एका ड्युटीसाठी अधिकाऱ्यासोबत किंवा अधिकारी काय हे करतात, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नितांत शोधणे फार गरजेचं आहे. तुम्ही ते काहीच करत नाही मित्रांनो. मीडियावाल्यांसाठी तुम्ही ते काहीच करत नाही. मला कोण्यातरी अशी एखाद्या कंडक्टरची, एखाद्या चालकाची, हे मेनच 2 पिल्लर आहेत. बाकी तर ते खुर्ची खाली बसून मस्त ऐशो आरामात आहे. मग या 2 पिल्लरची कधी तुम्ही मुलाखत घेतली का? का हो बा, तुम्ही आता कोणत्या ड्युट्या चालता, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला कसं वाटते? कधी घेतलं? आणि ते घेत नसताना तुम्ही फक्त त्या एकाच गोष्टीचा असा जर कधी हे करताय तर ते चुकीचं आहे. आणि ते सर्वथा चुकीचं असून जर तुम्हाला हे 6,000 दाखवायचे असतील तर तुम्हाला हे दाखवावं लागेल. जर तुम्हाला ते दाखवायचं नाही तर मग हे 6,000 दाखवू नका. फार मोठा काही उपकार नाही आहे. जे भेटलं त्याच्यात ST कर्मचारी माझा आनंदी आहे. तो कधी बिचारा हे काहीच करत नाही. तो त्याच्या गोष्टीमध्ये सगळं हे आहे. हे तर खूपच म्हणजे दरवर्षीचा हा एकच धंदा. दिवाळी जवळ आली आणि काही असं बोनस भेटलं. बरं, एखाद्या वर्षी बोनस भेटत नाही. काही ठिकाणी काही वर्षामध्ये झालेलं आहे असं की बोनसच भेटलं. त्यावेळेस मात्र मीडिया चूप राहते की का हो बा, बोनस काऊन नाही देत तुम्ही? नाही, आमची की नाही तिजोरी खाली आहे, आर्थिक परिस्थिती महाराष्ट्र शासनाची ती खराब आहे आणि आम्ही काही देऊ शकत नाही.
त्यावेळेस मीडिया कुठे जाते हे दाखवायला पाहिजे ना. का तुम्ही असं करता? ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. यानंतर किमान असं सार्वत्रिक भान ठेवून तुम्ही कोणाला प्रमोट करताय, कोणाला तुम्ही काय कशी करताय, ते सगळं तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आणि जे सत्य आहे तेच मांडायचं. त्या चालक वाहकाच्या ज्या नितांत समस्या आहेत त्या पण तुम्ही मांडल्या पाहिजे. नुसतं 6,000चं मांडून तुम्हाला चालणार नाही. लोकशाही आता हा जो चौथा स्तंभ आहे पत्रकारिता, याचा मला खूप रास्त अभिमान आहे आणि तो प्रत्येक भारतीयाला असावा. परंतु त्यामध्ये फक्त पक्षपातीपणा जो आहे की फक्त एकच टार्गेट करत आहे, एसटी कर्मचाऱ्याला एवढं भेटलं आणि तेवढं भेटलं. तुम्ही बाकीच्याचं दाखवा ते किती काम करतात, इतर डिपार्टमेंटचे लोक, आणि ते कसे कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांना आराम किती भेटतो, त्यांना आणखी काय काय मिळतं. अरे 5 दिवसाचा आठवडा केलाय, 5 दिवसाचा 2 दिवसाचा पगार हा फुकट भेटतो, हे तुम्ही नाही दाखवणार. आणि फक्त या कर्मचाऱ्याला एवढा लाभ मिळाला, महाराष्ट्र शासनाने एवढी मदत केली. अरे केली ना, अरे तो तेवढी मेहनतही करतोय ना. त्या कर्मचाऱ्याच्या अंतरंगात जरा जाऊन पहा आणि पहा त्याच्या व्यथा आणि कथा. तुम्ही याच्यावर एक फार मोठा एपिसोड तयार करू शकता. का नाही करत बा? दाखवा ना तुम्ही तुकड्या तुकड्यामध्ये सगळ्या पूर्ण जनतेला की तो कसा काय त्याचं पूर्ण 24 तासाची कामगिरी पार पाडतो, त्याला काय काय त्रास होते. आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी अधिकारी वर्ग त्याला कशी कशी प्रकारची शिक्षा देतात. असे कितीतरी लोक आहेत की जे छोट्या छोट्या गोष्टीत अटकलेले आहेत, कर्मचारी आहेत जे छोट्या छोट्या गोष्टीत अटकलेले आहेत, त्यांचं अजूनही इन्क्रिमेंट वाढलेलं नाही. आणि इथं तर बाकीच्या डिपार्टमेंटचं मी नाव घेणार नाही, परंतु बाकीच्या डिपार्टमेंटचं तर दरवर्षी असं 10,000 हजारानं 5,000 हजारानं वाढ होते. म्हणून कोणाचा एवढा अंत पाहू नका. मीडियाला माझी विनंती आहे, सगळे चॅनल्स आले, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि अदर एनी, त्यांनी असा एवढा मोठा उहापोह किंवा BBC लंडनला असे द्यायच्या लायक अशी गोष्ट नाही आहे. तो त्याचा सार्थ अभिमान आहे. बाबासाहेबांनी हे सगळं घटनेमध्ये नमूद केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ह्या जाणून घेतल्या पाहिजे. मीडियाने जर ही गोष्ट जर समजून घेतली तर मला असं वाटते की एसटी कर्मचाऱ्याच्या खऱ्या समस्या ह्या बाकीच्यांना, सर्वसामान्य जनतेला दिसतील आणि मग त्यांना कळेल की नाही, यांना हे 6,000 म्हणजे काहीच नाही, याची मेहनत खूप मोठी आहे. यांना याहीपेक्षा 10 पटीचा बोनस द्यायला पाहिजे, 60,000 कमीत कमी द्यायला पाहिजे. आणि त्याची मेहनत काय आहे हे त्यालाच माहीत आहे की जो ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी बहुलमध्ये, आदिवासी भागामध्ये तो कशी त्याची ड्युटी करतो, काय करतो, हे त्यालाच माहीत आहे. त्याच्यामुळे कृपया मीडियानी या गोष्टीवर प्रकर्षून लक्ष द्यावं आणि एवढा मोठा 6,000 रुपयासाठी उहापोह करू नये, एवढी माझी विनंती आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील नवीन एपिसोडमध्ये सत्य आणि सत्य सांगण्यासाठी फक्त अनंत पानझाडे, अष्टपैलू चॅनल. नमस्कार.